बंद आहे. तर सगळे मला विचारतात की तुझ्या बायसेपला एवढा शेप कसं काय बरोबर आहे. तर मी म्हणेन त्यांना की ज्यावेळेस तुम्ही वेट्स मारताय सुरुवातीला 7च्या वेटनं सुरू करा 10. पण जेवढं मला असं वाटतं की जेवढं तुम्ही 7चं जर वेट मारत असाल तर त्याचे रिपिटेशन्स कमीत कमी 30 ते 40 व्हायला पाहिजेत. रिपिटेशन 7च्या वेटचं 7च्या डंबलचं 7 किलोचं. जर 10चं मारत असाल तर त्याचं रिपिटेशन कमीत कमी 20-25 व्हायला पाहिजे. राईट. आणि जर तुम्ही 15चे मारत असाल किंवा 12चे मारत असाल तर 15 ते 20 रिपिटेशन व्हायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही असं कराल तर त्यावेळेस तुमचा प्रॉपर एक बायसेप तयार होईल, त्याचा एक शेप तयार होईल प्रॉपर. आणि म्हणजे त्याच्या मागे काय असं काही सिक्रेट नाही आहे, पण हेच आहे, जितकं तुम्ही रिपिटेशन जास्त माराल तेवढं तुमच्या बायसेपला चांगला शेप येतो. ॲट दी एंड रिपिटेशन खूप महत्त्वाचे. जसं जसं तुम्ही जसं तुम्हाला पंप करायचं आहे तर पंप म्हणजे कशामध्ये सगळ्यात जास्त तुम्ही पंप करू शकता तर वेटेड मारा. सगळ्यात जास्त म्हणजे 15चा वेट मारा आणि 20 रिपिटेशन मारा, तुमचा चांगला पंप होईल. पण जर तुम्हाला कर्व्स करायचे, तुम्हाला कर्व्स पाडायचे, राईट, तुमच्या बायसेपला किंवा स्ट्रक्चर करायचं तुमच्या बायसेपला, तर एक गोष्ट ती सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे रिपिटेशन्स. जेवढं तुम्ही रिपिटेशन्स मारताल तेवढा बरोबर आकार तुमच्या बायसेपला मिळत जातो आणि तेवढा तुमचा बायसेप स्ट्रक्चर आणि कट टू कट बायसेप तयार होतो. मी तर म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे आता एवढा की मी ते हेच सांगेन, जेवढं तुम्ही जास्त रिपिटेशन माराल तेवढा बायसेप तुमचं चांगला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅकसाठी पण तोच फॉर्म्युला मी यूज करतो की जर तुम्हाला बॅक स्टँडिंग तुमची करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण कुठला तरी पेपर सुरगळतो तर सारखं सुरगळल्यावर त्याला आठ्या पडतात. सेम तसंच आपल्या बॉडीचं असतं. म्हणजे आपल्याला फक्त तो सारखा शेप द्यायचा आहे, तो एक पर्टिक्युलर एक्सरसाइज करायची ती सारखी, रिपिटेशन जास्त मारायचे, त्याच वेळेस तुमच्या बायसेपला किंवा तुमच्या बॅकला तसा स्ट्रक्चर येणार आहे. जितकी तुम्ही रिपिटेशन माराल, नो मॅटर, जर तुम्ही मी म्हणतो 35चं वेट मारत असेल कमीत कमी बॅकला, तरी बेस्ट मला वाटते बॅक होईल तुमची. 35 किंवा 25चं वेट मारा आणि 25 ते 30 रिपिटेशन्स मारा एका सेटमध्ये. तसे 3 सेट लागले पाहिजेत. जर तुम्ही कमी वेट लावताय तर कमीत कमी जर 15चं वेट लावलं तुम्ही तर त्याचे रिपिटेशन कमीत कमी 30 तरी झाले पाहिजेत. 30चे 3 सेट.
त्यावेळेस कुठे तुमचं एक शेप घेईल बॅग चांगली आणि स्ट्रक्चर निर्माण होईल. एक स्ट्रक्चर ज्याला आपण बॅग म्हणतो ती तशी निर्माण होते. वेट कमी आणि रिपिटेशन जास्त. जर तुम्हाला बॅग चांगली पंप करायची, वेट लावा जास्त आणि रिपिटेशन्स कमी करा. त्यानंतर तुमची बॅग चांगली होणार आहे, तुमचा बायसेप चांगला होणार आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुलअप्स मारत असता तर सेम मेथड आहे. हळून पुलअप्स आणि मॅक्सिमम 8 मारा, जास्तीत जास्त जेवढे जाते तेवढे, पण ते नीट मारा, हळून मारा. तुमच्या बॉडीला, तुमच्या बॅकला ती स्ट्रक्चर आलं पाहिजे. आणि ते स्ट्रक्चर कधी येतं? ज्यावेळेस तुम्ही जास्त रिपिटेशन मारा. Thank you.